application of fundamental 1 and 2. In other ways, दुसऱ्या पद्धतीने याला काय म्हणता येईल? टॉपिक रायटिंग इन फंडामेंटल 1 अँड 2. खूपच सुंदर शांततेने मी हा मुद्दा सांगणार तुम्हाला. टॉपिक रायटिंग फंडामेंटल 1 and 2. So this will help you to increase your writing abilities. हे तुमची लेखन क्षमता वाढण्यासाठी उपयोगी याचा उपयोग होईल. उपयोगात येईल असं मराठीचं वाक्य. गायकवाड सर आले का? बर. काय करायचं? कोणताही एक टॉपिक लिहा. generally sentences of fundamental 1 and 2 sentences of fundamental 1 and 2 are useful to describe anything, any place, any person. नेम कैसे पर्सन बोला ना, है ना? एनी सिटी, प्लेस बोला तो सिटी आ गया. एनी विलेज, एनी कॉलेज, एनी स्कूल, एनी स्टेट, एनी कंट्री, एनी ट्री, एनी मॉल, एनी बुक. अब एनीथिंग में से बहुत कुछ आ गया, लेकिन फिर भी मैंने एटसेट्रा. एक्सेट्रा नहीं, एटसेट्रा बोलना है. किसने किसने कौन बोलता है पता नहीं, एक्सेट्रा नहीं. लोग क्यों बोलते हैं मुझे भी नहीं पता. गूगल में भी एक बार चेक करो क्या बोलने का. एटसेट्रा, ATCETRA, एटसेट्रा. तो आप लोग इसको यूज करते हो एक्सेट्रा. नो, ऐसा आप प्रोनाउंस करते हो. किसने बोला? लाइक ये मुझे लगता है हम लोग डेस्क को क्या बोलते हैं? डेस्क. तो मुझे वैसा ही लगता है ना. अपभ्रष्ट रूप मुझे लगता है. असं मला वाटतं. व्हॉट आय थिंक इज दिस. ओके, समझ में आया? जनरली sentences of F1 and F2 are useful to describe, कुछ भी डिस्क्राइब करने के लिए, कुछ भी डिस्क्राइब करना, कोई भी टॉपिक होगा उसको डिस्क्राइब करने के लिए आपको फंडामेंटल 1 और 2 के सेंटेंसेस बहुत ज्यादा यूजफुल हैं. अभी शांति से देखो, कोई भी टॉपिक है. आप आज हम सिर्फ और सिर्फ फंडामेंटल 1 और 2 को ही फोकस करेंगे. विल फोकस ओनली फंडामेंटल 1 एंड 2. कोई भी टॉपिक है, कोई भी. एग्जाम्पल, लिस्ट ऑफ टॉपिक यहाँ लिखता हूं मैं. एग्जाम्पल जैसे कि पेन, नोटबुक, टीवी, माय बेस्ट फ्रेंड, माय फ्रेंड, काउ, डॉग, माय फैमिली. सॉरी, सॉरी. एनी टॉपिक लाइक दिस, कुछ भी ले लो, कुछ भी.
सो उसको डिस्क्राइब करने के लिए माई फैमिली हो सकता है, या फिर पुणे सिटी हो सकता है, माई विलेज हो सकता है। पुणे सिटी लिखो, हाँ, या फिर माई विलेज लिखो। और क्या हो सकता है? हाँ, इंडिया लिखो। हाँ, और महाराष्ट्र लिखो। कुछ भी लिख सकते हो। ओके। आपको एक और पिकुलियर टॉपिक देता हूँ। शर्ट लिखो। कुछ भी, कुछ भी, कुछ भी, एनीथिंग। मोबाइल लिखो। चार्जर लिखो। हाँ, मोबाइल, हाँ, और क्या? चार्जर, एनीथिंग। हर टॉपिक को पे, सो एवरी ऑन एवरी टॉपिक यू मस्ट बी एबल टू राइट एटलीस्ट 15 to 20 सेंटेंसेस ऑफ फंडामेंटल 1 and 2 स्पेसिफिकली, क्योंकि हमें सिर्फ और सिर्फ इसी का ही प्रैक्टिस करना है। तो knowingly we should we should force ourselves to recall the sentences only from the area of fundamental 1 and 2। ठीक है? So you take any. Now, can you please tell me, on which of these topics you may not be able to recall more sentences? असा कोणता टॉपिक वाटतो तुम्हाला? तो जिसपे नो विच यू फील कि आई वोंट बी एबल टू रिकॉल मोर सेंटेंसेस ऑन दिस पर्टिकुलर टॉपिक, कोई भी टॉपिक एक बताओ मुझे। हाँ, वेरी गुड। चार्जर एक टॉपिक हो सकता है जिसको कि इसको लगता है कि मुझे इसमें ज्यादा वाक्य नहीं मिलेंगे। So I told you to write at least 15 to 20 sentences in your own language from the region of fundamental 1 and 2. Fine? From the topic of fundamental 1 and 2. Suppose if you are not able to recall 15 to 20 sentences, maybe 10 sentences, maybe 5 sentences, maybe 2 sentences. Chalega, as much as possible. But generally you should try to write 10, 15, 20 sentences. Huh? So that will increase your रायटिंग एबिलिटी। फाईन, चला सांगा, सांगा पहिलं वाक्य सांगा, तुम्हीच सांगा मराठीमध्ये, मराठी और हिंदी। पहले अपनी लैंग्वेज में बोल बताओ, तो इंग्लिश तो अपने आप बन जाएगा, बिकॉज फंडामेंटल 1 और 2 आपको मराठी टू इंग्लिश बनाने आता है। तो हमें क्या करना है, पहले अपने लैंग्वेज में लिखना है। हाँ, बोलो। बोलो वाक्य। हाँ, चार्जर। अरे मराठी हिंदी में बोलो ना, ये गधे। चार्जर सभी को, सर्वांना, यूजफुल, किसी को लिखो ना, है। चार्जर सभी को यूजफुल है। ठीक है, हाँ, चार्जर सर्वांना यूजफुल है। और बोलो, क्या हो सकता है? अरे सिंपल लिखो ना, क्यों? वो मेरा चार्जर है बोलो ना, क्या दिक्कत है? तो माझा चार्जर। सो तुम्हाला फंडामेंटल 1 आणि 2 च जे काही वाक्य, एनी पॉसिबल सेंटेन्स विच यू आर एबल टू रिकॉल, कोणतंही सिंपल, साधं सोपं सुटसुटीत वाक्य जे फंडामेंटल 1 किंवा 2 चं असेल, असं साधं वाक्य लिहायचंय। चला, जास्त किचकट विचारच करू नका, बिकॉज यू ऑल आर इन टू नर्सरी स्टँडर्ड इफ यू थिंक अबाउट दीज इंग्लिश क्लासेस। हा, कम ऑन। त्यामुळं त्या प्रकारचं थिंकिंग ठेवा। चला, व्हेरी नाईस, चला लिहा। तो सी टाईपचा चार्जर आहे, वह सी टाईपचा चार्जर है। तो सी टाईप चार्जर आहे। सा सायलेंट ठेवा, काय अडचण नाही। चार्जर आहे, हा। बघा वाक्य बघा माझं वेगळं। काल माझा चार्जर मोहितकडे होता। हा, कॉन, ओनली टीचर्स कॅन टेल सेंटेन्सेस। हा, ऑनलाईन मध्ये मुलांना बंद आहे।
तारखेपर्यंत कोणीच वाक्य नाही सांगायचं. जे क्वालिफाय होतील सगळे होमवर्क दाखवणारे, नंतर तुमचे मी परमिशन, लॉक केलेलं परमिशन अनलॉक करणार आहे. हा, काला झाला होता काय. तो माझा नवीन चार्जर आहे. ओके फाइन. वह मेरा नया चार्जर है. हाँ, और बोलो. तो रेडमी फोन का चार्जर है. ओके. तो काय, रेडमी का, असं आहे ना. 6 चार्जर आहे. त्या फोनचा म्हणू, फोनचा चार्जर आहे. और बोलो. त्या चार्जरला 2 पिन आहेत. हा, 2 प्लग आहेत. काय म्हणतात त्याला, प्लग ना, प्लग आहेत. हम्म. तो 5 चार्जर आहे. तो चार्जर पांढरा आहे. हम्म. हम्म. माझ्याकडे 2 चार्जर आहेत. चालतंय. हा, ओनली टीचर्स आर अलाउड. मुलांनी नाही सांगायचं. हा. बर, लय साधं वाटतं झालं. तो माझा नवीन चार्जर आहे झाला. त्याचा चार्जर ऑफिसवर होता. हम्म, और बोलो चार्जर के बारे में. ऐसा वाक्य बोलना है जो फंडामेंटल 1 और 2 से होगा. कहने का मतलब जिसमें मुख्य क्रियापद नहीं होगा. वेरी सिंपल. जिसमें मुख्य क्रियापद नहीं होगा ऐसा वाक्य आपको बताना है. हाँ. हम्म. आजकाल चार्जर ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे ना. असं काहीतरी वेगळं वाक्य सांगा ना. तुमचं काय, तो आहे मी हा आहे. आता थोडस आउट ऑफ बॉक्स जा. हा. टीचर्स, यू कॅन टेल द सेंटेन्सेस. ओनली टीचर्स. माझा चार्जर नेहमी माझ्या बॅगेत असतो. असतो. आ, और क्या हो सकता है. एनी पॉसिबल. हाँ. सर तो माझा चार्जर आहे. तो माझा चार्जर आहे झालं की. हा, बर. तो चार्जर खराब आहे. हा म्हणा. सगळे तोच का म्हणता. हा चार्जर खराब आहे.
आणि शक्य तेवढं तुम्ही ऍड करू शकता. फाइन, लिहून घ्या शांततेनं व्यवस्थित. समझ में आया? जिसमें आपको लगता था कि इससे बहुत कम सेंटेंस बनेंगे, उसमें भी 13 बन गए. इसका मतलब बाकी में कम से कम 15 तो बनेंगे. तो इजी, इस तरह से. एंड दिस प्रैक्टिस ऑफ राइटिंग विल इनक्रीज योर रायटिंग एबिलिटी. लक्षात घ्या ऑनलाईन वाले, रायटिंग एबिलिटीज आणि रायटिंग स्किल्स दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण दिस विल improve your writing skills also. Ability is synonym for writing skill. It is not exactly writing skills, but it can be closer to the writing skills. I'm sorry. शांततेने लिहा, काही गडबड करू नका. हे स्किल खूप महत्वाचं आहे, टू स्पीक इंग्लिश. रोहित के पास अलग अलग प्रकार के चार्जर्स हैं. रोहितकडे वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर आहेत. त्या शॉपमध्ये चार्जर स्वस्त आहे और असतो. त्या दुकानात चार्जर स्वस्त आहे किंवा असतो. तो तुम्हाला काय आठवलं तर तुम्ही आणखीन एक्स्ट्रा वाक्य सेंटेन्सेस याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके, ध्यान दो जरा, लक्ष द्या, प्लीज पे अटेन्शन हिअर. आता तुम्हाला हे वाक्य ऑलरेडी आपण शिकलो आहोत. ऑफकोर्स हे ऑल द सेंटेन्स आर इधर फ्रॉम फंडामेंटल 1 और फ्रॉम फंडामेंटल 2 टॉपिक. राइट. चार्जर सभी को यूजफुल है. क्या होगा ये वाक्य इंग्लिश में? इंग्लिश में क्या होगी? चार्जर यूजफुल फॉर एवरीवन, एवरीबडी, ऑल. तो माझा चार्जर आहे, कम ऑन, दैट इज माय चार्जर, है ना. अभी इसको फंडामेंटल 1 में हमने बहुत सारा प्रैक्टिस किया है. कौन सा है? वह है मेरा चार्जर, दैट इज माय चार्जर, है ना. तो सी टाइप चार्जर आहे, कम ऑन, दैट इज सी टाइप चार्जर. काल माझा चार्जर मोहितकडे होता. येस्टरडे लास्ट में मैंने बोला माय चार्जर वॉज विथ मोहित. इथं कडेला आपण विथ वापरतो फंडामेंटल 1 मध्ये. माय चार्जर वॉज विथ मोहित येस्टरडे. और आपको फंडामेंटल 2 में लिखना है तो लिख सकते हो उधर भी. तर तिकडे काय होईल? मोहित हॅड माय चार्जर येस्टरडे. कोणाकडे होता? तो सब्जेक्ट अगोदर. चार्जर हॅड विथ मोहित नाही, चार्जर हॅड मोहित नाही, चार्जरकडे मोहित होता असं नाही, मोहितकडे चार्जर होता. कम ऑन, व्हेरी गुड. तो मोहित हॅड माय चार्जर येस्टरडे. फाईन. देन तो माझा नवीन चार्जर आहे, दॅट इज माय न्यू चार्जर. तो रेडमी फोनचा चार्जर आहे, दॅट इज रेडमी चार्जर, और दैट इज रेडमी फोन चार्जर. अपॉस्ट्रोफ एस की जरूरत नहीं है, कोई दिक्कत नहीं. त्या चार्जरला 2 प्लग आहेत, फंडामेंटल 2. दॅट चार्जर हॅड 2 प्लग. व्हेरी गुड. तो चार्जर पांढरा आहे, दॅट चार्जर इज व्हाईट, और दॅट इज व्हाईट चार्जर. करेक्ट. माझ्याकडे 2 चार्जर आहेत, कम ऑन, आय हॅव 2 चार्जर्स. त्याचा चार्जर ऑफिसवर होता, हिज चार्जर वॉज ॲट ऑफिस. ऑन ऑफिस नाही, ॲट इज used for the point of time and point of place. At preposition is used. Then आजकाल चार्जर ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे. Nowadays लास्ट में लिखेंगे because that shows your time. So charger is basic need of everybody nowadays. समझ में आया?
माझा चार्जर नेहमी माझ्या बॅगेत असतो. माझ्या नाही, माझा चार्जर नेहमी माझ्या बॅगेत असतो. माय चार्जर इज ऑलवेज इन माय बॅग, और माय चार्जर इज इन माय बॅग ऑलवेज. Always shows the time phrase. That's why it can be put at the end of the sentence also. हा चार्जर खराब आहे. This is unserviceable चार्जर. यूजेस की जगह अनसर्विसेबल, जो सर्विस नहीं प्रोवाइड करता है. ठीक है, उस में भी रिपेयरेबल है ना. तो रोहित, दिस इज अनसर्विसेबल, सर्विस नहीं प्रोवाइड करता है, खराब है. ठीक है. रोहितकडे वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर आहेत. रोहित हॅज डिफरंट टाइप्स ऑफ चार्जर्स. त्या शॉपमध्ये चार्जर स्वस्त आहे. चार्जर इज काय चीप इन दैट शॉप. चार्जर इज चीप इन दैट शॉप, और चार्जर इज लेस कॉस्टली इन दैट शॉप. अशा पद्धतीने तुम्हाला हे वेगवेगळे टॉपिक्स लिहिता येतील. मुद्दाम कॅट घ्या, डॉग घ्या, काही पण, यू टेक एनी. काऊ डॉग लिहिलंय मी. काही पण घ्या, स्पेक्स घ्या, काही चॉकलेट घ्या, इकडं लहान लहान एनी टॉय घ्या. तुम्हाला असे गोष्टी, अशा टॉपिक्स असे वाटले पाहिजे जे तुम्हाला बघता असं वाटलं अरे वा, किती सोपा टॉपिक आहे. तुम्ही माइंडला अगोदर सोप्या गोष्टी द्या. माइंडला जर येताल ओके राईट अबाउट इंडिया पाकिस्तान रिलेशन, कसं काय, आपण नर्सरीमध्ये आहोत. छोटे छोटे चीजें ले लो, पेन ले लो, मोबाइल ले लो, छोटी चीजें, स्पेक्स ले लो, हँकरचिप ले लो, या बद्दल. छोटे बैग ले लो, बैग लिहा है ना. ऐड करा टॉपिक ऐड करा. बैग लिहा, डॉल लिहा, कॅट लिहा, कार लिहा, शॉप लिहा, ग्रॉसरी शॉप लिहा, ग्रॉसरी ग्रीन ग्रॉसर लिहा, भाजीवाला. सो यू मे try to write some sentences in your own language, either of fundamental 1 or of fundamental 2 type, and then you should try to write all these sentences into English, and then तुम्हाला you'll start gaining the confidence. Yes, मला जमतं राव एवढे वाक्य, and then slowly without writing in Marathi you'll be able to write only in English. हळूहळू सावकाश. मला दररोज लिहावं लागेल, दररोज ऍटलिस्ट डेली 1 or 2 टॉपिक्स लिहावं लागतील. आज तर मी सांगणारच आहे. आज ऍटलिस्ट तुम्हाला असे किती लिहायचे टॉपिक्स, 4 टॉपिक्स ऍटलिस्ट फक्त मराठीमध्ये लिहायचे. ठीक आहे. हा टॉपिक रिपीट करायचा न बघता आणि 4 टॉपिक्स मराठीमध्ये लिहायचे. आणि त्यातलं जे वाक्य बघता क्षणी येत नाही ते मला विचारायचं, फक्त मराठीत लिहा. जमलं तर इंग्लिशमध्ये पण लिहा. त्यामुळे 4 लिहा, 5 लिहा, जेवढे जमतील तेवढे लिहा. डू ॲज मच ॲज होमवर्क. ऑल राईट. तो होमवर्क सांगून आज थांबायचं का. सो रिपीट वन्स. आणि टॉपिक्स किती, सेल्फ 4 to 5 टॉपिक्स फक्त मराठीमध्ये लिहा, काय अडचण नाही. राईट ओनली इन मराठी. आणि जर जमलं तर इंग्लिशमध्ये पण लिहा इफ टाइम परमिट. यू मस्ट गो मॅड टू डू द होमवर्क. ऑल राईट. ऑनलाईन वाले, डिड यू गेट द होमवर्क. होमवर्क समजला का. गेले पळून, मूर्ख आहेत. लक्षात घ्या, पळून गेल्यास तुम्हाला प्राप्ती. मूर्ख आहेत हे लोक, यांना नाही शिकवलं पाहिजे. खरंच मी खूप वैतागतो. ऑनलाईन वाल्यांना खरंच बंद केलं पाहिजे. तुम्ही खरं सांगतो, असं केल्यामुळं मी शिकवण्याची लायकी गमावून बसता है ना. म्हणजे आपण मूर्ख आहे का, ते पाहून जा. म्हणजे मी थांबलो इथून, तुम्ही निघून चालले. यू मस्ट नो द डिसिप्लिन. आणि पालकांना समजलं पाहिजे ना, पालक वेळ आहेत का. अरे शिक्षक देतात, तू काय करतो, प्रॉब्लेम कुठे आहे समजून घ्या. आणि आपण म्हणतो अरे मला काय प्रगती होत नाही. अरे मूर्खासारखा धंदे करतो ना तू स्कूल पासूनच, ती प्रगती कशी होईल. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ऑल राईट. चालू आहे पॉज. मला येस विल पॉज. Will we oppose? मी काय बोललो ते पालकांना ऐकवा. मी सगळं बोललो इथं रेकॉर्डिंग मध्ये आहे.